त्याविरुद्ध हे हत्यार उचलायलाच पाहिजे। आणि म्हणून मराठी लेखक, कवी, अभिनेते यांनी ही जी भूमिका घेतली, तर समीर चौगुले यांनी सुद्धा त्या संदर्भात परखड काही आपल्या भूमिका व्यक्त केलेल्या आहेत, अनेकांनी केलं, आणि हे योग्य आहे। पण राऊतसाहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष फक्त भूमिका व्यक्त करणार आहे की या संदर्भात काही आंदोलनही उभं करणार आहे? कारण मनसेचं आजपासून आंदोलन करू द्या ना, बघा, आंदोलन त्यांना करू द्या। आम्ही सुद्धा, शिवसेना हा एक प्रमुख विरोधी पक्ष आहे। उद्या काही काळामध्ये विधानसभा सुरू होईल आणि विधानसभा हे सरकारला या संदर्भातलं जाब विचारण्याचं योग्य व्यासपीठ आहे। सरकारला ही दादागिरी, हिंदीची दादागिरी कोणासाठी करतायत? मुंबईवरती आक्रमण वाढावं, मुंबईची अधिकृत भाषा मराठी न राहता किंवा महाराष्ट्राची इतर कोणत्या भाषेला प्राधान्य मिळावं, यासाठी हे चाललंय का? महाराष्ट्राला, महाराष्ट्राचं मराठीपण नष्ट करण्याचं हे कारस्थान राष्ट्रीय पातळीवर सुरू आहे आणि कोणाला तरी मुंबई घशात घालायची आहे। या मुंबईतून मराठी भाषा आणि मराठी माणूस हद्दपार करायचा आहे। यासाठी जर ही कारस्थानं चालली असेल तर शिवसेनेचा जो जन्म आहे, ज्या कारणासाठी झालेला आहे, ते शिवसेना विसरणार नाही। मराठी भाषा, मराठी माणसावरच्या ज्यासाठी न्याय्य हक्कांची लढाई, मराठी भाषेवरचं अतिक्रमण थांबवणं, यासाठीच जन्म झाला आहे। आणि आम्ही मराठी भाषेसंदर्भात आमचं जे ऋण आहे ते असं वाया जाऊ देणार नाही। राऊतसाहेब, जे रस्त्यावरचं आंदोलन मनसे आजपासून करू द्या ना, त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब तो आमचा प्रश्न आहे, आम्ही बघू। आमची एक भूमिका आहे, मराठी राजभाषा, मातृभाषा ही टिकवावीच लागेल, तरच मराठी पण टिकेल। 106 हुतात्म्याने जे बलिदान दिलं आहे हे मराठी भाषेसाठी दिलं आहे। आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना स्थापन केली 59 वर्षापूर्वी, ती मराठी भाषा आणि मराठी माणसासाठी केलेली आहे। शिवसेनेचा जन्म आणि आत्माच मुळी त्या कारणासाठी झालेला आहे।